आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील नेहमी चर्चेत असणारे वडूज आगार। या आगारात सध्या महिला कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यावरून आगारातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त करण्यात येतोय। महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं खटाव तालुका ओबीसी सेलचे उपाध्यक्ष बापूराव हांगे यांनी 1 तारखेपर्यंत सुधारणा नाही झाली तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बापूराव हांगे म्हणाले की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महिला कर्मचारी यांना सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजता ड्युटी लावावी असा GR आहे, तरी महिलांना सायंकाळी 6 नंतर सुद्धा ड्युटी लावण्यात येते। सायंकाळी 6 नंतर उशिरा ड्युटीवरून सोडवण्यात येते। वेळ झाला तर महिला कर्मचाऱ्यांच्या रेस्ट हाऊसला थांबण्यास सांगण्यात येते, पण रेस्ट हाऊस स्वच्छ नसते। आतून रेस्ट हाऊसच्या दाराची कडी लागत नाही। यावेळी पत्रकार रेस्ट हाऊसची पाहणी करायला गेले असता सुरक्षा रक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी रोखत होते, तर हे कोणत्या नियमात बसते अशी चर्चा होऊ लागली आहे। पुढे बापूराव हांगे म्हणाले, वडूज बसस्थानक प्रमुख कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करत नाही। कर्मचारी चालक आणि वाहक उशिरा आले तर 500 रुपये दंड आकारला जातो, पण वडूज आगार व्यवस्थापक आणि वडूज बसस्थानक प्रमुख नेहमी उशिरा येतात। त्यांना कोणतेच नियम लागू नाहीत का असा परखड सवाल यावेळी करण्यात आला। सकाळी 11:34 सर्व पत्रकार वडूज आगार व्यवस्थापक आणि वडूज बसस्थानक प्रमुख यांच्या केबिनमध्ये गेले असता दोघांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या। वडूज आगार व्यवस्थापक प्रताप पाटील स्थानिक निवासस्थानी राहत नाही। निवासस्थानी का राहत नाही विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की निवासस्थानात स्वच्छता सुविधेची वणवा असल्यामुळे मी भाड्यानं रूम घेऊन राहण्यास सुरुवात केली आहे। प्रशस्त आणि चांगल्या प्रतीचं निवासस्थान असताना वडूज आगार व्यवस्थापक त्या ठिकाणी राहत नसल्यामुळे धूळखात पडलेले दिसत आहे। तसेच वडूज बसस्थानक प्रमुख यांची ड्युटी सकाळी 9 वाजता सुरू होते, पण त्या सकाळी 11 ते 12 नंतर युनिफॉर्म न घालता डेपोमध्ये हजर होतात। त्या वडूज आगाराच्या ठिकाणी ड्युटीस उपस्थित नसतात, त्या कायम डेपोमध्येच असतात। वडूज बसस्थानक प्रमुख वडूज आगाराच्या ठिकाणी युनिफॉर्मवर ड्युटीस येत नाहीत, तरी त्यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही। वडूज आगार व्यवस्थापक प्रताप पाटील आणि वडूज बसस्थानक प्रमुख रुपाली कदम शिंगटे यांच्याबद्दल वरिष्ठ विभागाकडे वारंवार तक्रारी करून पण तक्रारीची दखल घेऊन या 2 अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही। या वारंवार तक्रारीमुळे सातारा जिल्हा विभाग नियंत्रक आणि महाराष्ट्र राज्य परिवहन वरिष्ठ विभाग वडूज आगार व्यवस्थापक आणि वडूज बसस्थानक प्रमुख काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आपण आता सध्या वडूज खटाव तालुका वडूज येथील डेपो आगारात आहे आपण, आणि ते आपल्यासमोर ओबीसी खटाव तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष बापूराव हांगे आपल्यासमोर आहेत। तर काही तक्रारी इथे महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या, त्याबद्दल इथे भेट दिलेली आहे अधिकाऱ्याशी। डेपो मॅनेजर व्यवस्थापक यांशी चर्चा करून आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर काय समस्या आहे बोला सर? मी बापूराव भूपत हांगे, खटाव तालुका उपाध्यक्ष ओबीसी सेल भारतीय जनता पार्टीचं मी काम करत असताना गेले वर्षभरामध्ये ह्या वडूज डेपोच्या आगारामधील ज्या काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या, त्या अनुषंगाने मी आज सर्व पत्रकार बांधव आम्ही आज वडूज डेपोच्या ह्याच्यामध्ये भेट दिल्या असता आमच्या निदर्शनात ज्या त्यांनी चुका सांगितल्या गेल्या, ज्या त्यांच्या अडचणी सांगितल्या गेल्या, ते आम्ही पाहिले असतात त्याची सत्यता आम्हाला आढळून आली। या वडूज डेपो आगाराचे स्थानक प्रमुख प्रताप पाटील साहेब यांची आम्ही चौकशी केली असता हे दररोज लेट येतात, आणि आम्ही प्रत्यक्ष बघितलं तर आजही ते लेट आले होते। हे सर्व पाहता आणि वडूज डेपोची झालेली दयनीय अवस्था, कर्मचाऱ्यावर होत असलेले अन्याय आणि इथल्या स्थानिक संघटना हे खूप षडयंत्र करून एकमेका कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही आज डेपो मॅनेजरला 12 वाजता आल्यानंतर त्यांना विचारलं असता त्यांनी सर्व उत्तरं आम्हाला समाधानकारक दिले नाहीत। याचं उत्तर आम्ही सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख DC मॅडम गायकवाड मॅडम यांचे संपर्क साधला असता त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे। ह्या वडूज डेपोमध्ये स्थानक प्रमुख म्हणून त्यांना राहायचं निवासस्थान आहे, सुसज्ज अशा इमारत चांगल्या स्वरूपामध्ये इमारत असताना देखील इथले स्थानक प्रमुख इथे न राहतात, ते सातारला राहतात। गेले वर्षभर झालं इथल्या स्थानिकांच्या म्हणजे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीचा खूप अडचण येत आहे, आणि त्या अनुषंगाने आम्ही भेट दिली असता इथले आगार प्रमुख इथे उपलब्ध नसतात। त्याच अनुषंगाने जर कदम मॅडम आहेत ATS म्हणून काम करतात, त्याही इथे उपलब्ध नसतात। त्याही सकाळी 12च्या नंतर येतात, संध्याकाळी 5 वाजता निघून जातात। त्यामुळे ह्या डेपोला इथे वाली कोणी नाही,
आम्हाला ह्या वडोद आगाराच्या डेपोला कायमस्वरूपी निवासस्थानी असलेला इथला आगार प्रमुख पाहिजे. अन्यथा न दिल्यास आम्ही येत्या 1 तारखेला डेपो बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके. तर आता मंडळी आपण आलो आहोत इथे वडूज डेपो आगारात. आपल्यासमोर आहेत डेपो मॅनेजर प्रताप पाटील सर. तर त्यांच्याकडे आपण आता जाणून घेणार आहोत की काय सांगाल सर, ते आत्ता जी चर्चा झाली ते उपाध्यक्ष बापूराव हांगे OBCLचे त्यांनी एक तक्रार कर्मचारी असं होतं आहे तसं होतं आहे, निवासस्थानाची वनवा आहे, तुम्ही राहत नाही असं तुमचे आरोप केले. परत बरेच काही महिला कर्मचारी असा त्रास होतो आहे असं, त्याच्याविषयी काय सांगाल? खरं तर हांगे सरांनी ज्या काही ज्या गोष्टी समोर मांडल्या त्यामध्ये महिलांच्या बाबतीत तुम्ही सॉफ्ट कॉर्नर घ्या, म्हणजे की त्यांना जास्त विचाराच्या ड्युटी वगैरे लावू नका वगैरे अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली. अच्छा. आपल्याकडे एखाद्या वेळेस कधी ब्रेकडाऊन झाली किंवा ट्रॅफिक लागलं तर महिलांना उशीर होतो याला. त्याबाबत त्यांना बाकीच्या वगैरे ड्युट्या ज्या लवकर संपतील अशा पद्धतीने आपण लावण्याची व्यवस्था करू. अच्छा. आणि त्यांनी जे म्हणलं की निवासस्थानाबाबतचं, तर 24 तास इथंच असतो, निवासस्थान मुख्यालयातच असतो. अच्छा. आणि आता तिथं आमच्या निवासस्थानाच्या ऐवजी मी बाहेर खाजगी ठिकाणी राहतो इथंच डेपोच्या शेजारीच. अच्छा. त्यामुळे त्याबद्दल पण काही विषय नाही. आणि त्यांनी ज्या काही गोष्टीची मागणी केली आहे त्याबाबतची आपण पूर्तता करू, काय अडचण नाही. आता त्यांचं मार्गदर्शन असंच व्हावं. अच्छा. आता निवासस्थाने जे जरा पाणी केली असतात बंदच आहे, बंद म्हणजे राहतच नाही ना तिथं. काय तिथे काय अडचण आहे, म्हणजे कर्मचारी का राहत नाही, तुम्ही का राहत नाही तिथे? अडचणीचा विषय म्हणजे कसा आहे की तिथं झाडं झुडपं भरपूर आहे. बरं. बरेच वर्ष बंद आहे ते. अच्छा. म्हणजे मी याच्या अगोदर पण बंद होतीच ते. त्यामुळे तिथल्या ऐवजी आपलं मी दुसरीच राहतो शेजारी, म्हणजे अगदी गेटच्या भिंतीला लागून जी इथं खाजगी ठिकाणी राहतो. अच्छा. म्हणजे काय तुम्ही आता त्यांच्या प्रश्नाला काय म्हणजे लेखी उत्तर काय असायला म्हणजे हे केले काय? नाही, त्यांना मी सांगितलं, मी आश्वासन दिले की ज्या काही ड्युटी आहेत उशिरा उतरणाऱ्या त्या महिलांना लावू नका अशा आमच्या अधिकाऱ्यांना मी सक्त सूचना दिल्या. आणि जितकी जास्तीत जास्त त्यांच्या सूचनांचं हे करता येईल आपल्याला पालन करता येईल तेवढं आपण करू. काय अडचण नाही. शेवटी काही गोष्टी आमच्या निदर्शनात येत नाही त्या आम्हाला ते निदर्शनास आणून दिल्या. अच्छा. तर अशा तऱ्हेने मंडळी ते पाटील साहेबांनी सांगितले की शहानिशा केली जाईल. हांगे साहेबांच्या काय तक्रारी आहेत, कर्मचाऱ्याला असं होते त्रास होते, त्यांच्या गोष्टीचे ते नायक म्हणजे ही शहानिशा करून त्याची सुधारणा केली असे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.